राम राम. चमचमीत आलू मटरची भाजी बनवण्यासाठी बटाटे 2 पाण्याने धुवून सालासकट कट करून पाण्यात ठेवू, म्हणजे बटाटे काळे पडणार नाही. 1 मिरची आल्याचा तुकडा, 4 लसणाच्या पाकळ्या कुटून जाडसर पेस्ट तयार करून घेऊ. भाजीला फोडणी देऊ. त्यासाठी कढईत 1 चमचा तेल घालू. तेल तापलं आहे, मोहरी घालू. मोहरी तडतडली की आलं मिरची लसूणची पेस्ट घालून अर्धा मिनिट परतून घेऊ. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे ते घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊ व नंतर 1 मोठा आकाराचा टमाटर कट करून घेतलेला आहे तो घालून मिक्स करून घेऊ. थोडं मीठ घालू म्हणजे टमाटर लवकर शिजतात. टमाटर मऊ झाले की फ्रेश मटार घालून झाकण ठेवून 5 मिनिटं वाफवून घेऊ. आता मसाले घालू. 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 मिनिट परतून घेऊ. आता कट केलेले बटाटे घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. चवीपुरतं मीठ घालू. टमाटरचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडासा गूळ घालून मिक्स करून घेऊ. भाजीवर झाकण ठेवून त्यात पाणी घालू म्हणजे भाजी खाली लागणार नाही आणि भाजी लवकर शिजते. मधून भाजीला आपल्याला चाळ द्यायचा आहे. भाजी पाहू मस्त. ताटातलं पाणी घालू. बटाटे शिजेपर्यंत भाजी शिजवून घेऊ. भाजी पाहू तर बटाटे शिजलेले आहेत. धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करूया. तर इथे मस्त आपली चमचमीत आलू मटरची भाजी बनून तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करून, चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.